नमस्कार, मी विष्णू बुरे. प्रथम न्याय न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता तुर्भे MIDC वाहतूक विभाग पोलीस स्टेशनमध्ये. तर आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणेसाहेब आपल्यासोबत आहेत. तर आता सर 2 दिवसापूर्वी आता 30+ येणार आहे. तर मोठ्या उत्साहात लोक साजरी करतात. तर त्यांना काय मेसेज द्याल? कारण खूप ॲक्सिडेंट होतात नशा केल्यामुळे आणि त्याचे नाहक बळी पण जातात. काही काही परिवार पण उद्ध्वस्त होतात. तर त्यांना काय मेसेज द्याल? सर्वप्रथम मी सर्व नवी मुंबईकरांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो वाहतूक विभागातर्फे. 31ला सर्व जगभरामध्ये हे साजरा केला जातो, परंतु भारतामध्ये ज्यावेळेला असे 31चा दिवस हा साजरा केला जातो त्यावेळेला रात्रीच्या वेळेला शक्यतो कुठंतरी दारू पिऊन वगैरे पार्ट्या वगैरे होतात. दारू पिऊन पार्ट्या करायला वगैरे वाहतूक पोलिसांची काहीच बंदी नाही आहे, परंतु कृपया करून दारू पिल्यानंतर वाहन चालवू नका. आपल्याबरोबर एखादा ड्रायव्हर जो ड्रिंक केलेला नसेल त्याला ठेवा आणि सुरक्षित घरी पोचा. असं असतं की बऱ्याच वेळेला आपण व्यवस्थित असतो, परंतु समोरचा व्यवस्थित असेलच असं नाही आहे. आपण दारू पिलेलं नसलो तरी पण समोरचा एखादा दारू पिऊन चालवत असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपल्या परिवारासाठी, आपल्यासाठी आणि दुसऱ्यांच्यासाठी पण दारू पिऊन गाडी चालवू नका, असं माझं कळकळीचं सांगणं आहे. आता ट्रॅफिकमध्ये पण कधी ॲम्ब्युलन्स असतात. काही लोक त्यांना साईड देण्यास टाळाटाळ करतात आणि काही लोक त्या ॲम्ब्युलन्सचा पण पाठलाग करतात. त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल? खरं तर ही महत्त्वाची गोष्ट आहे अतिशय, कारण ॲम्ब्युलन्सला प्रायोरिटी देणं हे आपल्या सगळ्यांचंच काम आहे, सर्वांचंच कर्तव्य आहे, नागरिकांचं आणि सर्व स्तरातील समाजाचं. त्याच्यामध्ये असं होता कामा नये की ज्या वेळेला एखादी ॲम्ब्युलन्स जाते, बरेच वाहन चालक काय करतात की ॲम्ब्युलन्स चाललेली आहे तर त्याचा पिछा करा, म्हणजे बरोबर आपल्याला वाट मिळेल आणि आपण लवकर पोहोचू. एखाद्या दुसऱ्या मिनटासाठी आपण आपला जीव धोक्यात घालू नका. ॲम्ब्युलन्सला लवकर जायचं असं ते ट्रेनड असतात, त्यांना वाट मिळेल तसं त्या पद्धतीनं जावं लागतं. त्यांच्यासाठी लेन कटिंग हा इश्यू नसतो, परंतु आपल्या सर्वांसाठी लेन कटिंग हा गुन्हा आहे. त्याच्यामुळं त्या ॲम्ब्युलन्सच्या पाठीमागं लवकर जाण्याच्या भानगडीत जर आपण पडलो तर कदाचित आपल्याला ते जमणार नाही, अपघात होऊ शकतो आणि तो गुन्हाही आहे लेन कटिंगचा. त्याच्यामुळं सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की कृपा करून लेन कटिंग करू नका आणि ॲम्ब्युलन्सच्या पाठीमागं वाहन काढण्याचा प्रयत्न करू नका. दुसरं एक मला या 31च्या निमित्तानं सांगायचं आहे की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्या दिवशी नाकाबंदी करणार आहोत. नाकाबंदी करून ब्रेथ ॲनालायझरच्या साहाय्याने त्यांचं टेस्ट करणार आणि ते जर दोषी आढळून आले त्याच्यामध्ये तर तुमचा नाहक जो नवीन वर्ष येणार आहे, जो आनंदात आपल्याला साजरा करायचा आहे, तो कुठंतरी पोलिसांच्या कस्टडीमध्ये वगैरे जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तर कृपया माझ्यातर्फे, माझ्या डिपार्टमेंटतर्फे, कारण आमचे पोलीस आयुक्त साहेब पण आणि पोलीस उपायुक्त वाहतूक साहेब यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे कुठल्याही नागरिकांना जे दारू पिऊन चालवतात त्यांच्याकडून त्रास होऊ नये आणि उगाचच येणारा नवीन वर्ष जो आहे तो दुःखाचा जाऊ नये कुणासाठी पण, यासाठी नाकाबंदी करून आम्ही हे चेक करणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट सर, तुर्भे स्टेशनला आता ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तर हलक्या वाहनासाठी, अवजड वाहनासाठी पर्याय मार्ग म्हणून कुठल्या आपण दिशेने वळवण्यात आली ट्रॅफिक? तुर्भे स्टोअर फ्लायओव्हर ब्रिज जो आहे तो आता आपण चालू केलेलं आहे काम त्याचं. त्या धर्तीवरती आपण असं केलेलं आहे की नोटिफिकेशन काढून पावणे ब्रिज जो आहे त्या पावणे ब्रिजच्या इथून ठाण्याकडून येणारे सर्व जड आणि अवजड वाहनं ही MIDC मार्गे वळवले गेलेले आहेत. म्हणजे पावणा ब्रिजच्या इथून डावीकडं वळण घेतल्यानंतर MIDC रोडला जाईल. MIDCमधून उजवीकडं वळण घेऊन ते सीधा उरण फाट्यापर्यंत आपण अवजड वाहनांसाठी मार्ग दिलेला आहे. आणि फक्त लाईट व्हेकल जे असतील ते व्हेकल पावणे ब्रिज आणि सविता केमिकलचा जो
ब्रिज आहे IKEAकडे येणारा, त्या मार्गे येतील. आणि काही गाड्या ज्या आहेत हेवी व्हेकलच, त्या आपण सविता केमिकलच्या इथून डावीकडे वळवून MIDCचा जो रोड आहे त्या ठिकाणावरून परत ते उजवीकडे किंवा डावीकडे इच्छित स्थळी जातील. इंदिरानगर सर्कल आणि मार्गे उरण फाट्याकडे या पद्धतीचं केलेलं आहे. सर्व वाहन चालकांना, सर्व ट्रान्सपोर्टर मालक चालक जे असतील त्यांना सर्वांना माझी विनंती आहे, या पद्धतीची माहिती ही आपण सर्वांना द्यावी. ठाणे बेलापूर रोडवरती ठाण्याकडून येणारी जड अवजड वाहने हे 2 ठिकाणावरून वळवण्यात आलेली आहेत. एक आहे पावणे ब्रिज, इथून लेफ्टला घेऊन MIDC मार्गे, आणि दुसरे सविता केमिकल जो टी पॉईंट आहे तिथून डावीकडे वळून MIDC मार्गे इंदिरानगर सर्कल तिथून उरण फाट्याकडे जातील. याबद्दल माहिती द्यावी. तर जसं की बघू शकता की सरांनी एक चांगला मेसेज दिला 30+साठी, की तुम्ही नशा कराल पण तुम्हाला लिमिट आहे तेवढीच नशा करा, आणि ड्रायव्हर पिलेला नसेल तरच गाडी बाहेर काढा, नाहीतर कोणालाही सुट्टी नाही. जागोजागी यांचा पहारा असणार आहे, कडी नजर असणार आहे नवी मुंबईकरावरती, पण कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. मी विष्णू बुरे, प्रथम न्याय न्यूज चॅनल, कॅमेरामॅन प्राची बुरेसोबत, तुर्बे, नवी मुंबई.